आपण मागे बरीच वर्ष विजन बोर्ड तयार केला असेल, पण त्यात आपल्याला अपेक्षित यश मिळत नसेल। याचं महत्वाचं कारण तुमचा विजन बोर्ड तुम्ही चुकीच्या दिशेने लावता। जनरल सगळेजण विजन बोर्ड पश्चिम दिशेला लावतात आणि त्यांना अपेक्षित यश मिळत नाही। आज आपण बघणार आहे 2026 चा तुमचा स्वतःचा विजन बोर्ड तुम्ही स्वतः कुठल्या दिशेला लावायचा हे कसं ठरवू शकता। आता काय करायचंय, तुम्हाला एक प्लेन पेपर घ्या, तुमची स्वतःची कुंडली तुमच्या समोर घ्या आणि मी सांगतो त्या स्टेप बाय स्टेप आपण डिसाइड करा। आता तुमच्या कुंडलीत 11वं स्थान बघायचं। हे तुमच्या कुंडलीतलं 11वं स्थान आहे। हे कसं बघायचं, ते पहिलं स्थान असतं। पहिल्यापासून आपण जेव्हा इथनं मोजत असतो तर इथं जो 4 आकडा दिलाय तो तुमच्या कुंडलीतला 11वं स्थान आहे। हा आकडा तुमच्या कुंडलीत वेगळाही असू शकतो। आता 11वं स्थानच का बघायचं, कारण की या 11व्या स्थानाला म्हणतात लाभस्थान। तर या लाभस्थानाचा स्वामी ग्रह सदरील कुंडलीत कोण येतोय, 4 आकड्याचा स्वामी ग्रह येतोय चंद्र, आणि तो आहे 6 नंबरच्या राशीमध्ये। आता स्थानाशी मतलब नाही, आता आपल्याला राशीशी मतलब आहे। आणि 6 नंबरची रास ही तुमच्या घरात कुठल्या दिशेला येते आहे ते आपण टेबलमध्ये बघू। ही 6 नंबरची रास या टेबल प्रमाणे नॉर्थ दिशेला येते, नॉर्थ दिशा। तर तुमच्या घराच्या नॉर्थ दिशेला तुमचा 2026 चा विजन बोर्ड लावा। तुमच्या कुंडलीत 11व्या स्थानाचा मालक कदाचित वेगळा असू शकतो। उदाहरणार्थ, तो समजा गुरु ग्रह असेल आणि तो 1 नंबरच्या आकड्यात म्हणजे मेष राशीत बसला असेल, तर तुम्हाला सदरील टेबल प्रमाणे तुमचा विजन बोर्ड हा पूर्व दिशेत लावायचा आहे। त्याचा शेप रेक्टँग्युलर असेल आणि त्याचा कलर हिरवा असेल। तुम्हाला सर्व टेबलमध्ये दिशांची स्थानं दिलेली आहे, शेप दिलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा विजन बोर्ड लावा। अशाच प्रकारे लाभस्थानाचा स्वामी ग्रह मेष पासून मीन पर्यंत ज्या कुठल्या राशीत बसला असेल त्या प्रत्येकाचा कलर कॉम्बिनेशन सकट, शेप सकट आम्ही तयार करून दिला आहे विजन बोर्ड, तो तुम्ही रेफर करावा।